पांढुर्ली तालुका सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमरसिंह लोमटे, ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच साहेबराव वाजे तसेच जनता विद्यालयात मुख्याध्यापिका सौ सुनीता जगताप यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या कार्यक्रमात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्रीमती प्रयोजिनी लोहकरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर माहिती सांगितली। मुख्य वैद्यकीय अधिकारी अमरसिंह लोमटे यांनी सांगितले की सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका होत्या। पतीसोबत स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली। चूल व मूल यापलीकडेही जाऊन त्यांनी पहिली मुलींची शाळा 1948 मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात सुरू केली। स्त्री शिक्षित झाल्यामुळे तिने आज आपल्या कर्तृत्वाच्या बळावर प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे। या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार वाल्मिक शिरसाट व सामाजिक कार्यकर्ते भरत चव्हाणके यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याची माहिती सांगितली। या प्रसंगी आरोग्य निरीक्षक श्री संजय गायकवाड, दत्तात्रय काळे, आरोग्य सेवक प्रतीक जाधव, आरोग्य सेविका कोकिळा राजपूत, सिस्टर वनिता दुधाडे, सिस्टर ग्रेस आव्हाड, सिस्टर रिया लोहकरे, श्री गुरुदास पाटोळे, सोनू पवार, हर्षल जोंधळे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्रीमती प्रयोजिनी लोहकरे यांनी केले। पांढुर्ली विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा विप्र संचलित जनता विद्यालय पांढुर्ली येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ सुनीता जगताप व विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ वंदन गोसावी यांनी पुष्पहार घालून केले। त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावरील एक छोटासा प्रसंग सर्व विद्यार्थ्यांसमोर सादर केला। यानंतर विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ वंदना गोसावी यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यातील काही निवडक प्रसंग विशद केले। सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या आणि समाजसुधारक होत्या। त्याचबरोबर त्यांनी स्त्री शिक्षणासाठी कसा आयुष्यभर संघर्ष केला हेही त्यांनी सांगितले। आपणही त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी केले। पांढुर्ली ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुधाकर माळी गुरुजी यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र सांगितले। या प्रसंगी ज्येष्ठ नेते व माजी सरपंच पंढरीनाथ ढोकणे, उपसरपंच सरला उगले, विक्रम बाजे, शामराव दिवटे, सोपान दिवटे, संजय पवार, विष्णू ढोकणे, भाऊराव पवार, भाऊराव जाधव, विनोद भालेराव, नाजू शेख, विकास गांगवे, विकास ढोकणे, सुदाम गंगावणे आदींसह ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। नाशिक स्टार न्यूजसाठी वाल्मिक शिरसाट।